नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज दिनांक 3 जानेवारी 2026. आज आपण एका शेतकऱ्याच्या केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि या प्लॉटवर जवळपास 3-3.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटची हवी तशी वाढ झालेली नाही. आपण पाहत आहात या केळीचे पानं असे जागीच पानं येत आहे. खूप पानं एका जागेवर वाढ होत नाही. त्याचं कारण म्हणजे सध्या आपल्याकडे असलेले थंड वातावरण. थंड वातावरणामध्ये काय होते, केळी हे उष्ण आणि दमट वातावरणात येणारे पीक आहे. त्यामुळे थंडी त्याला एवढी सहन होत नाही. त्यामुळे याची वाढ पुरेशी होत नाही. जे आपल्याला मुळ्यांना अन्नद्रव्य अपटेक करायला पाहिजे ते थंडीमध्ये अपटेक करत नाही. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्यासाठी आपण शक्यतोवर हिवाळ्यामध्ये सकाळी पाणी द्यायला पाहिजे. सकाळी पाणी दिल्याने काय होते, आपल्या विहिरीचे पाणी गरम असते आणि त्यामुळे सकाळी पाणी दिल्यास थोडासा जमिनीमध्ये आपल्या उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे थोडंफार केळीला वाढ होण्यास मदत होते. आणि शक्यतोवर आपण बेसल डोस हिवाळीमध्ये टाळायला पाहिजेत. आपण वॉटर सोल्युबल द्यायला पाहिजे. कारण की थंडीमुळे जमीन थंड असल्यामुळे बेसल डोस पाहिजे तसा पिकाला लागत नाही. तरी बी आपण वॉटर सोल्युबल द्यायला पाहिजे. वॉटर सोल्युबल मध्ये काय द्यायला पाहिजे, तर आपण सध्या थंडीमुळे केळीच्या पिकाला सल्फर आणि मॅग्नेशियमची कमतरता जाणवते. तर एकरी 1 किलो सल्फर आणि 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट ठिबकद्वारे द्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्या केळीच्या पिकाचा पिवळेपणा कमी होईल आणि केळीची वाढ होण्यास मदत होईल. तसेच आपल्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा.